नवी मुंबईतील पाम बीच रोडवर अपघातांचं सत्र सतत सुरू आहे। पुन्हा एकदा या मार्गावर मध्यरात्री होंडा सिटी आणि स्विफ्ट डिझायर या दोन कारमध्ये भीषण अपघात झालाय। या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार स्विफ्ट डिझायर ही कार दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये दिली होती। मात्र गॅरेजमधील काही व्यक्तींनी मालकाची परवानगी न घेता ही कार फिरण्यासाठी बाहेर काढल्याचं समोर आलंय। रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास वेगात गाडी चालवताना चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त होतोय। अपघातानंतर स्विफ्ट डिझायर मधील चालक आणि इतर प्रवासी घटनास्थळावरून पळून गेल्यानं संशय वाढलाय। दरम्यान होंडा सिटी कारच्या चालकानं या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। तसेच अपघाताच्या नेमक्या कारणांचाही सर्व बाजूंनी तपास करण्यात येतोय। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।